उपस्थित केले होते की पगार भविष्य काळामध्ये देणं शक्य होईल का, आणि त्यावरूनच अजित पवार देखील त्या बैठकीमध्ये संतापल्याचं समोर येत आहे। एकूणच सरकारमध्येच लाडकी बहीण योजनेवरनं धुसफूस आहे, पगार होईल की नाही असे वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जातात। मी लोकांना एवढंच फक्त सांगणार आहे की ज्यांचे ज्यांचे नातेवाईक मध्य प्रदेशमध्ये आहेत त्या मध्य प्रदेशमध्ये सुद्धा ही लाडकी बहिणा म्हणून योजना त्या ठिकाणी राबवण्यात आली। त्या लाडक्या बहिणाचे असणारे पैसे इलेक्शन होईपर्यंत त्या ठिकाणी मिळाले। आज माझा आरोप आहे की मध्य प्रदेश सरकारने ह्या लाडक्या बहिणीला पैसे देणे बंद केलेले आहेत, देऊ शकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे। त्याच्यामुळे हा जो फसवा कार्यक्रम आहे त्या फसवा कार्यक्रमाच्या याला बळी पडू नये। लाडकी बहीण योजनेच्या मार्फत मंदी करण्याचं कामकाज त्या ठिकाणी चाललंय। आम्ही असणारं या सर्व तरुण महिला ज्या आहेत यांना आवाहन करतोय की अवलंबित होण्यापेक्षा स्वावलंबी झालं पाहिजे आणि आपण स्वतःहून हिंमतशीर झालं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे। आपला स्वाभिमान आपण कायम ठेवला पाहिजे आणि स्वाभिमान कायम ठेवून आपल्या पायावरती उभं राहायला आपण शिकलं पाहिजे। साहेब